नमस्कार. आज 29 मे 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, नीट नियंत्रण पंतप्रधानांकडे. फेरपरीक्षेबद्दल सर्व घडामोडींची माहिती पंतप्रधान कार्यालयाला देण्याच्या सूचना. त्यासोबतच नीट परीक्षेचे जे पेपर्स आहेत ते पोहोचवण्यासाठी हवाई दलाचा वापर करण्यात येणार आहे. याच्यापूर्वी टपाल यंत्रणेचा वापर करण्यात आलेला होता. व पहा, आता 21 जून रोजी ही एक्झाम असेल व 21 जूनसाठी जर तुम्ही पाहिलात तर अतिशय 20 दिवसापेक्षा कमी कालावधी आहे. ओके, कालच आपण पाहिलेलं आहे 25 दिवसाची काउंटडाऊन झालेली होती. कारण 21 जून रोजी आपल्याकडे काय आहे, आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे व आंतरराष्ट्रीय योगा दिवस कुठं भरण्यात येणार आहे, कोलकाता येथे. ओके, मग त्याची थीम काय आहे ते कालच्या आपण PIB न्यूजमध्ये पाहिलेलं होतं. तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला ती न्यूज तुम्ही सांगू शकता. ओके, वापस या. तर पहा, 21 जून रोजी नीटची पुनर्परीक्षा होणार आहे, बरोबर. मग पुनर्परीक्षेबद्दल आता सर्व जी माहिती आहे ती थेट पंतप्रधान कार्यालयाला पोहोचवली जाणार आहे. कारण पहा, नीटची पुनर्परीक्षा जी होणार आहे ती 22 लाख विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसलेला आहे. या कारणानिमित्त पंतप्रधान कार्यालयाने यामध्ये इंटरफेअर करत आता सर्व जी सूत्र आहेत ती PMO कडे गेलेली आहेत. ही अतिशय बेस्ट न्यूज आहे. त्यानंतर राज्यसभेचा प्रस्ताव सिद्धरामय्या यांनी नाकारला. मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर राज्यातच ते सक्रिय असणार आहेत. त्यानंतर DK शिवकुमार आता कर्नाटकचे लवकरच मुख्यमंत्री पदाचे शपथ घेतील. त्यानंतर पुढे चला, रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याने बालकाचा मृत्यू, हिंगोलीतील प्रकार चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. पण रुग्णालय प्रशासनाने ही जी न्यूज आहे ती नाकारली आहे. त्यानंतर पुढे, बारी बारी सबकी बारी आएगी. आता बारी बारी सबकी बारी आएगी ही जी शायरी आहे ती थोडीशी फेमस नाही आहे, पण दुसरी फेमस शायरी एक आहे पहा, की कुछ तो मजबूरियाँ रही होंगी यूही हर कोई बेवफा नहीं होता. ही जी शायरी आहे ही अगदीच तुम्ही कधी ना कधी ऐकली असाल. व ही जी शायरी कोणी लिहिली होती तर शायर बशीर बद्र यांनी लिहिली होती व ते कालवश झालेले आहेत व त्यांना 10 वर्षापासून मागच्या स्मृतिभ्रंशचा आजार झालेला होता. त्यामुळे ते पहा कुठेही जात येत नव्हते व त्यांचं काल दुर्दैवी निधन झालेलं आहे. त्यासोबतच त्यांना पहा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ही बातमी आपल्या एक्झामसाठी महत्त्वपूर्ण असेल. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी अन्य न्यूज दुसरी कोणती आहे पहा, रितेश देशमुख यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार. आता महाराष्ट्र गौरव हा जो पुरस्कार आहे तो झी 24 तास या प्रायव्हेट एजन्सीने दिलेला हा पुरस्कार आहे. महाराष्ट्र भूषण वेगळा जो की महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे देण्यात येतो व महाराष्ट्र गौरव पुरस्कार हा वेगळा आहे जो की झी 24 तासने दिलेला आहे. कोणाला? रितेश देशमुख यांना. ओके, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे ही डायरेक्टली परीक्षेला प्रश्न विचारला जाणार नाही कारण प्रायव्हेट एंटिटीने दिलेला हा पुरस्कार आहे. पण जर इथे नक्कीच किंवा पहा असं पण होऊ शकतं, रितेश देशमुख यांच्याबद्दल MPSC प्रश्न पण असे विचारू शकते पहा, स्टेटमेंट वाईज. ओके, खालीलपैकी कोणतं योग्य विधान आहे ओळखा असं जर त्यांनी म्हटलं तर पहा, राजा शिवछत्रपती चित्रपटात त्यांनी काम केलं आहे का, तर यस, मुख्य नायकाची भूमिका त्यांचीच आहे. त्याच्यानंतर त्यांना प्रायव्हेट एंटिटीने महाराष्ट्र गौरव पुरस्कार दिलेला आहे का, तर यस. ओके, म्हणजे असे स्टेटमेंट देऊन ते प्रश्न विचारले जाऊ शकतात. काही सांगता येत नाही पहा. म्हणजे UPSCची पूर्वपरीक्षा झाल्यापासून तर म्हणजे मी प्रेडिक्ट करणं थोडंसं कमी केलेलं आहे. कारण पहा, जर कदाचित तोच परीक्षेला जर प्रश्न विचारला तर म्हणजे नुकसान होऊ नये ना, त्यामुळे थोडंसं लक्षात ठेवलं तर काय चाललं आपलं. ओके, व हे लक्षात राहण्यासारख्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी जास्त प्रेडिक्शन सध्याला करत नाही आहे, कारण जे प्रेडिक्शन होते ते सर्व तिथे स्टॉप झालेले आहेत UPSCच्या पूर्व परीक्षेमध्ये. ओके, आता अगदी मी स्वतः नाही तर मृणाल सरांनी पण ते म्हटलेलं आहे पहा. त्यामुळे मी पण म्हणजे अगदीच आपली जी मर्यादा आहे ना ते वाढवण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे. याच कारणामुळे पहा मी PIBला इन्क्लूड केलं आहे आपल्या वृत्तपत्र विश्लेषणमध्ये. ओके, अन्यथा याच्यापूर्वी मी PIBला वगैरे इन्क्लूड केलेलं होतं, पण मी म्हटलं की नाही, आता ते धोरण सोडून चालणार नाही, तर PIBला पण आपल्याला करावंच लागेल. ओके, त्यानिमित्ताने नक्कीच तुम्ही पूर्ण विश्लेषणचं जे व्हिडिओ आहे ते पाहू शकता. त्याच्यानंतर पुढे चला, इथे अन्य न्यूज आपल्यासाठी गरजेची आहे का. नेक्स्ट पहा, अमेरिका आणि इराणमध्ये हल्ले प्रतिहल्ले परत एकदा चालू झाले आहेत. ते दोघं पण पहा थांबण्याच्या मूडमध्ये दिसत नाही आहेत सध्याला. कारण अगदीच इराणच्या ज्या अटी आहेत ती अमेरिका ऐकत नाही आहे व अमेरिकेच्या ज्या अटी आहेत ते इराण ऐकत नाही आहे. व या दोघांमध्ये जे पाकिस्तान सध्याला इंटरव्हेन्शन करत होतं त्यांनी पण भूमिका आता सध्याला कमी केलेली दिसत आहे. कारण तुम्ही पाहिलं असाल काल अब्राहम करार जे आहे ते अब्राहम करार पाकिस्तानवर लादण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प हे करत आहेत. मग पाकिस्तानला त्यामध्ये पडायचं नाही आहे बेसिकली. त्यामुळे अगदीच सिंगम मूवीमधील एक डायलॉग आहे पहा, की ना पोलीस वालों से दोस्ती अच्छी ना दुश्मनी,
ओके, अगदी तशा पद्धतीने आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत तुम्ही जरी मित्रता केला तरी ते तुमच्यासाठी घातक आहे व दुश्मनी केली तरी घातकच आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प या माणसाला आपण ओळखू शकत नाही. अगदी तशा पद्धतीने ही बातमी आहे. त्यामुळे अगदी याच्या डीपमध्ये तुम्ही बिलकुल नका जाऊत. फक्त सध्याला आपला न्यूज इन प्रोसेस आहे, माहिती असू द्यात की असं काहीतरी चालू आहे विश्वामध्ये. ओके, डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. येथे आपल्यासाठी अन्य न्यूज गरजेचे का, तर बिलकुल नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट, लोकसत्ता विचार, अल निनोज की आणखी काही प्रश्नचिन्ह, हा आर्टिकल आलेला आहे पहा. तर लक्षात घ्या, अल निनो वर्ष म्हणजे दुष्काळाचे वर्ष. हे फारच सुलभीकरण झाले. प्रत्यक्षात अल निनो खेरीज अन्यही काही घटक आहेत जे वातावरणीय घटना भारतातल्या मोसमी पावसाचे भवितव्य ठरवत असतात. त्यांच्याबद्दल जून सुरू होण्यापूर्वीच सर्वांना माहिती असायला हवी. या निमित्ताने हा आर्टिकल आला आहे व जनरल पर्स्पेक्टिव्हने हा आर्टिकल दिलाय. अगदी बेस्ट आहे. मी पण तुम्हाला हे आर्टिकल समजावून सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. ओके, तर नक्कीच तुम्ही हा आर्टिकल पूर्णपणे वाचून घेऊ शकता किंवा माझ्यासोबत ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, तर पहा, आज घडल्याचं तुमच्या कानावरती जर पडलं ना अल निनो, तर तुम्हाला काय वाटतं की भारतामध्ये दुष्काळ येईल की काय. ओके, व अगदी फक्त एकच कारण नाही आहे अल निनो ज्यामुळे भारतावर दुष्काळ पडतं. त्याला भरपूर कारण आहेत, पण आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला फक्त एक कारण पाहायचं आहे, ते जे आहे अल निनो बद्दलचं आहे. ओके, मग त्याला थोडक्यात आपल्या PDF मधून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता पहा, ही जी PDF आहे ना, मी अगदी या स्वरूपातून घेतलेली नाही आहे. म्हणजे आपलं जे मॅगझिन आहे त्या मॅगझिनमध्ये न टाकता हे डेली बेसिसवर आता हे PDF तयार करत आहे. कारण पहा, PIBच्या बातम्या खूप येत आहेत. ओके, व ज्यावेळेस मंथली मॅगझिन करत असेल मी, त्यावेळेस पहा काही आर्टिकल्स पण येतील त्याबद्दल PIB. त्यामुळे मला ते मागं पुढं करण्यासाठी मी काय केलं आहे, आता पहा, डायरेक्टली डेली बेसिसवरतीच PDF तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे व मंथली एंडला डायरेक्टली तुम्हाला काय मिळून जाईल, तर मॅगझिन मिळून जाईल. ओके, तर अशा स्वरूपातून आता ही मॅगझिन आपण असणार आहे. म्हणजे प्रिलिमच्या बातम्या वेगळ्या आणि मेन्सच्या बातम्या मला वेगळ्या करायच्या आहेत. डन. तर लक्षात घ्या, अल निनो म्हणजे काय. ओके, तर पहा, आता हे जे अल निनो, ला निना हे जे काही फिनोमिना आहे ते कुठं होतं, तर अगदीच पहा पॅसिफिक ओशियनमध्ये होतं. फक्त हे सर्व काही खेळ चालतो ना, तो पॅसिफिक ओशियनमध्ये चालतो. पण या पॅसिफिक ओशियनच्या खेळाचा परिणाम कुठं होतो, तर भारतावरती होतो. आता ही भारतावर परिणाम कसं होतं हे थोडक्यात तुम्ही लक्षात घ्या. ओके, तत्पूर्वी मला परत याला क्लीन करावं लागेल. ओके, डन. तर पहा, हे आहे साऊथ अमेरिका व इकडं आहे ऑस्ट्रेलिया. इथे पण साऊथ अमेरिका आणि इथं आहे ऑस्ट्रेलिया. व आता भारत कुठं देश असेल मग, तर प्यारा भारत पहा, ह्या इकडे कुठेतरी असेल. ओके, हे आपलं प्यारा भारत असं तुम्ही कन्सिडर करा व इथे पण प्यारा भारत आहे. ओके, डन. मग आता पहा, नॉर्मल वर्ष आणि अल निनो वर्ष या दोघांमध्ये डिफरन्स काय असतं, तर नॉर्मल वर्षामध्ये हा आपला ऑस्ट्रेलिया आहे. ओके, व ऑस्ट्रेलियाची ही जी कोस्ट आहे, ईस्ट कोस्ट ऑफ ऑस्ट्रेलिया जी आहे ती काय असते पहा, हॉट असते. ओके, ही गरम असते. व साऊथ अमेरिकेची जी वेस्ट कोस्ट आहे ती काय असते पहा, थंड असते. मग हॉट म्हटल्यानंतर इथे काय होतं पहा, लो प्रेशर तयार होतं. ओके, लो प्रेशर इथं असतं. मग इकडं हाय प्रेशर आहे, कारण जिथे कोल्ड वातावरण असतं पहा तिथं हाय प्रेशर बनतं व जिथे गरम वातावरण असतं तिथं लो प्रेशर तयार होतं. अगदी बरोबर आहे. ही संकल्पना याच्यापूर्वी पण मी सांगितली होती. त्याच्यानंतर अगदी भारत देशामध्ये अल निनो आणि ला निनाचा परिणाम होण्याचं नेमकं एक कारण पहा, किंवा भारत देशामध्ये पाऊस पडण्याचा आणखीन एक तुम्ही इथे कारण पाहू शकता. हा आपला प्यारा भारत आहे. हा आपला भारत देश नॉर्थर्न हेमिस्फिअरमध्ये आहे. त्याच्यानंतर 14 जानेवारी रोजी आपण काय सेलिब्रेट करतो, मकर संक्रांती किंवा उत्तरायण आपण सेलिब्रेट करतो. ओके, गुजरात साईडला जर गेला तर तिथं उत्तरायण असं म्हणतात. मग उत्तरायण म्हटल्यानंतर आपलं जे सूर्य आहे ते उत्तरेकडे जायला लागलं, बरोबर आहे. मग आपली भूमी जी आहे किंवा आपल्या पारा भारतची जी लँड आहे ना ती तप्त व्हायला लागते. तप्त लँड जर होत असेल तर आपल्या देशावरती किंवा लँडवरती कोणतं प्रेशर बेल्ट तयार होईल, तर लो प्रेशर इथं तयार होईल व समुद्राचं पाणी पहा थंड असतं. ओके, म्हणजे सूर्य वर जात आहे आणि खालचं जी भूमी आहे ती थंड राहणार आहे. मग अगदीच इथं पहा, इथं होतं हाय प्रेशर व इथं होतं लो प्रेशर. मग मला सांगा, जे वारे आहेत ते लो प्रेशरवरून हाय प्रेशरकडे जातील का कुठून कुठे जाणार आहेत, तर अगदीच पहा हाय प्रेशरवरून लो प्रेशरकडे ते वारे वाहणार आहेत. मग अगदी तशाच पद्धतीची इथे सिच्युएशन तयार होते. पहा, ज्यावेळेस नॉर्मल इयर असतं त्यावेळेस ऑस्ट्रेलियाचं जे वेस्ट कोस्ट असतं इथं लो प्रेशर तयार होतं. मग ऑस्ट्रेलियाच्या वेस्ट कोस्टवरती जर लो प्रेशर तयार झालं तर मग लो प्रेशरकडे पाणी तर घेऊन यावं लागेल हाय प्रेशरकडून. मग हाय प्रेशर असतं पहा साऊथ अमेरिकेवरती. मग तिथून पाणी जे आहे ते पाण्याचा प्रवाह वगैरे अशा पद्धतीने वाहत येतो व इथे लो प्रेशरच्या जागी तिथं पाणी हाय प्रेशर घेऊन येतो. ओके, मग इथे काय होतं पहा, इथे लो प्रेशरच्या जागी इथं पाऊस पडायला लागतो. मग इथे कोणते देशाचे ही आहेत पहा, इथे कोणते देश आपल्याला दिसत आहेत, तर इथं इंडोनेशिया दिसत आहे व इंडोनेशिया आणि अंदमान सी ही इथं आपल्याला काय बॉन्ड्री लागलेली आहे. ओके, इंडोनेशिया
आणि अंदमान सी या दोघांमध्ये बाउंड्री आहे आपल्या देशाला व इथं आहे आपला प्यारा भारत पहा. ओके, मग मे जून दरम्यान काय होतं पहा, इथे ढग यायला लागतात. ओके, कारण पहा लो प्रेशर बेल्ट इथं तयार होत आहे ऑस्ट्रेलियाच्या वेस्ट कोस्टवरती व त्याचा परिणाम इंडोनेशियावरती पण होतो पहा. व इंडोनेशियावरती पाऊस ज्यावेळेस पडायला लागतं, इंडोनेशियावरती पाऊस ज्यावेळेस पडायला लागतं ना, त्यावेळेस इथं कोणता बेल्ट तयार होणार आहे तर हाय प्रेशर बेल्ट इथं तयार होईल इंडोनेशियावरती. मग इंडोनेशियावरती हाय प्रेशर बेल्ट तयार झाल्यामुळे आणि आपली भूमी तप्त असल्यामुळे इथं असतं लो प्रेशर. ओके, मग इथं लो प्रेशर आणि इथं हाय प्रेशर. त्यासोबतच आपल्या इंडियन ओशियनमध्ये जे पाणी आहे ते कसं आहे, थंड पाणी आहे. यामुळे आपल्याकडे काय असतं पहा, हाय प्रेशर इथं पण असतं. मग डायरेक्टली आता जे इंडियन ओशियनमधील जे पाणी आहे ते इंडोनेशियाकडे जाणार आहे का तर बिलकुल जाणार नाही. मग जे पाणी आहे ते डायरेक्टली भारताच्या भूमीकडे येतं. ओके, म्हणजे पाण्याची बाष्प होऊन ते पाणी अशा पद्धतीने पहा आपल्या भारताच्या भूमीकडे यायला लागतं. म्हणजे जे वारे आहेत ते बाष्प घेऊन येतात. मग बाष्प घेऊन आल्यानंतर ज्यावेळेस लँडवरती येतं ना, ते पाणी आपल्याकडे बरसायला लागतं. म्हणजे ज्यादा वेळेस पाऊस म्हणतो आपण किंवा त्याला मान्सून आलं असं आपण तिथं कन्सिडर करतो. मग हे सर्व फिनोमिना नॉर्मल इयरमध्ये होतं. पण याच्या उलट अल निनो इयरमध्ये कसं होतं पहा, तर हे जे ऑस्ट्रेलियाचं वेस्ट कोस्ट होतं ना, ते ऑस्ट्रेलियाचं वेस्ट कोस्ट तप्त होत नाही पहा. तर तप्त कोण होतं तर साऊथ अमेरिकाचा हा कोस्ट तयार तप्त होतो. म्हणजे त्याला वेस्ट कोस्ट माय बॅड, हे आहे पहा ईस्ट कोस्ट ऑफ ऑस्ट्रेलिया. मी आतापर्यंत त्याला वेस्ट कोस्ट म्हणत होतो, सॉरी माफ करा. तर पहा हे आहे वेस्ट कोस्ट आणि हे आहे ईस्ट कोस्ट, बरोबर. मग साऊथ अमेरिकेचा जे वेस्ट कोस्ट आहे ते इथं आता गरम व्हायला लागतं अल निनोमध्ये व साऊथ अमेरिकेचा वेस्ट कोस्ट तप्त झाल्यामुळे आता जे ऑस्ट्रेलियाचं जे ईस्ट कोस्ट होतं ते गरम होईल का ह्यावेळेस तर बिलकुल होणार नाही. मग इकडे पाऊस, इकडे कोणता प्रेशर बेल्ट तयार झाला पहा, इथे लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे. साऊथ अमेरिकेचं वेस्ट कोस्टवरती लो प्रेशर बेल्ट तयार होईल. मग इथे लो प्रेशर बेल्ट तयार झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचं जे पाणी आहे ते कुठं जाणार आहे, इकडे हाय प्रेशर बेल्ट तयार होतं पहा, इथे हाय प्रेशर बेल्ट. मग हे हाय प्रेशर बेल्टकडून लो प्रेशर बेल्टकडे पाणी जातं. मग या फिनोमिनामध्ये काय होतं पहा, इंडोनेशियाकडे पाऊस पडेल का तर बिलकुल पडणार नाही. इंडोनेशियामध्ये पाऊस पडणार नाही म्हणजे इंडोनेशियावरती पण काय असेल पहा, लो प्रेशर असेल तयार. व इथं आहे आपला प्यारा भारत, प्यारा भारतवरती पण आहे पहा लो प्रेशर. इंडियन ओशियनमध्ये पहा आपल्याकडे हाय प्रेशर आहे. हाय प्रेशर करून आता पहा अगदी हे पाऊस तर इकडे जाण्याचा प्रयत्न करेल, परंतु इंडोनेशियाचं जे काही लँड आहे किंवा म्यानमार त्यानंतर थायलंड हे जे इथली जी लँड आहे ती इंडियन ओशियनचं जे वारे आहेत ते डायरेक्टली त्यांच्याकडे ते डायरेक्टली भारत देशाकडे येऊ देतील का तर बिलकुल नाही ना. आम्हाला पण थोडे दे, आमच्याकडे पण लो प्रेशर बेल्ट आहे असं ते कन्सिडर करून ते पहा वारे आपल्या भारत देशाला पण ते पाऊस मिळू देणार नाहीत व त्यांना पण ते पाऊस घेऊन जाऊ देणार नाहीत. त्यामुळे आपल्या देशामध्ये काय होतं पहा, इथे दुष्काळाची स्थिती तयार होते. ओके, दुष्काळ स्थिती तिथं तयार होते. का दुष्काळ स्थिती तयार झाली हे आय होप तुम्हाला समजलं असेल. कारण इंडोनेशियाकडे तिथं लो प्रेशर तयार होतं व इंडोनेशियाकडे लो प्रेशर तयार झाल्यामुळे पहा जे इंडियन ओशियनचे जे काही वारे आहेत किंवा बाष्प घेऊन जे वारे येणार होते ते पहा बायफरकट होतात व काही इंडोनेशियाकडे जातात तर काही भारत देशाकडे येतात. अन्यथा पूर्वी कसं नॉर्मल इयरमध्ये काय होत होतं पहा, ऑस्ट्रेलियनचं जे ईस्ट कोस्ट आहे तिथे अगदीच पहा हॉट किंवा लो प्रेशर बेल्ट तिथं तयार झाला होता. त्याचाच परिणाम इंडोनेशियामध्ये हाय प्रेशर बेल्ट तयार झाला होता व हाय प्रेशर बेल्ट तयार झाल्यामुळे अगदीच पहा ते नाकारतं की बाबा मला पाऊस नको, तू जे काही आहे ते डायरेक्टली यालाच दे, भारत देशालाच दे, असं ते पूर्वी म्हणायचं. पण आता नॉर्मल इयरमध्ये ही सर्व सिच्युएशन असायची. परंतु ज्यावेळेस अल निनो येतं त्या अल निनोच्या सिच्युएशनमध्ये पहा हे सर्व काही फिनोमिना चेंज होतं. ओके, मग अगदी आय होप तुम्हाला हा पॉईंट नक्की योग्यरित्या समजलेला असेल. जरी थोडक्यात समजला नसेल पहा, म्हणजे मी हे थोडंसं ग्राफिक टाईप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी तुम्हाला हे समजलेलं नसेल तर प्लीज एकदा तुम्ही बुकमधून रीड करून घ्या व परत एकदा हे लेक्चर तुम्ही पाहू शकता, म्हणजे तुम्हाला नक्की ही गोष्ट समजून येईल. ओके, म्हणजे सिम्पलमध्ये समजावण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला आहे. मग आता यावरून MPSC किंवा UPSCला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो मेन्समध्ये. तर पहा प्रश्न पाहूयात. अल निनो ही प्रशांत महासागरातील हवामानशास्त्रीय घटना असली तरी तिचा भारतीय कृषी आणि अर्थव्यवस्थेवर दुर्गामी परिणाम होतो. आता हा आर्टिकल किंवा हा जो प्रश्न आहे तुम्ही इंटरनेटवरती न सर्च करता डायरेक्टली लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, व लिहिण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता काही विद्यार्थी काय लिहितील पहा, अल निनो डायरेक्टली अल निनोची डेफिनेशन इथून चालू करतात. मग इथंच तर तुम्ही मार खाता. मग त्यामुळेच पहा म्हणजे आता स्वतःची थोडीशी ॲड बनवण्याचा मी प्रयत्न करेन. कुठे गेली ती ॲड तर पहा अगदीच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नक्कीच आहे. तर उत्तर लेखनाची जी काही भीती आहे, आता मी म्हटलं ना विद्यार्थ्यांना मी प्रश्न दिलेला आहे अल निनोबद्दलचा, मग ते विद्यार्थी काय करतील पहा, जर तुम्ही डायरेक्टली स्वतःचा विचार न करता तुम्ही डायरेक्टली इंटरनेटचा जर वापर करत असाल तर प्लीज
तुम्ही या क्लासमध्ये एनरोल नक्की करू शकता. ओके, म्हणजे उत्तर लेखनाची जी भीती आहे ना तीच घालवण्यासाठी मी ही क्लास घेऊन आलेला आहे. शक्य झालं तर तुम्ही एनरोल करू शकता. यामध्ये पहा, मी दररोज सरावासाठी एक प्रश्न देणार आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थी अल्ट्रा प्रो मॅक्स झालेले आहेत किंवा पुढे गेलेले आहेत, म्हणजे त्यांना उत्तर लेखनाची आता भीती नाही, फक्त त्यांना मार्किंग सिस्टीम किंवा ग्रेडिंग सिस्टीम पाहिजे आहे, त्यांनी अमर्यादित उत्तर लेखन ते स्वतः करू शकतात. व पहा, हे जे प्रोग्राम असेल ते जून ते अगदीच आपला डिसेंबरपर्यंत राबवायचं आहे. म्हणजे अगदी हे प्रतिमाहा मी अशा पद्धतीने फीस ठेवलेली आहे. तुम्ही 1 महिन्यासाठी पण येऊ शकता व एक्झिट करू शकता. तसं कंपल्सरी नाही आहे की तुम्ही जून ते डिसेंबरपर्यंतच एनरोल करावं. फक्त तुमची एकदा भीती मिली ना की तुम्ही कॉन्फिडंट राहता की बाबा माझी मेन्सची तयारी झाली आहे. मग मेन्सची तयारी झालेली आहे असं तुम्हाला ज्यावेळेस कॉन्फिडन्स येईल त्यावेळेस तुम्ही जानेवारीपासून डायरेक्टली प्रिलिमचा अभ्यास करू शकता. ओके, तुम्हाला हे कॉन्फिडन्स बिल्डअप व्हावं यासाठी पहा, मी फक्त जून ते डिसेंबर या दरम्यानच हा प्रोग्राम राबवणार आहे. तुम्ही कोणत्याही महिन्यामध्ये डायरेक्टली येऊन हे प्रोग्राममध्ये एनरोल करू शकता, तसं बिलकुल काही नाही आहे. ओके, तरी पण जेवढ्या लवकर तुम्ही आलात तेवढं तुमचं नक्कीच मेन्सची तयारी चांगल्या पद्धतीने होते व तुमचं GS सिलेबस जरी कंप्लीट नाही झाला तरी तुम्ही एनरोल यामध्ये करू शकता. याचं नेमकं कारण काय आहे आता तुम्ही परत इथं पाहू शकता. मी आता तुम्हाला कोणती संकल्पना शिकवलेली आहे तर अल निनो ही संकल्पना शिकवलेली आहे. मग मी विद्यार्थ्यांना काय म्हटलं की पहा, अल निनोचा जर प्रश्न आला तर विद्यार्थी काय करतील, आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थी आता डेफिनेशन द्यायला लागतील अल निनोची. याच्या पुढे मी पहा 150 शब्द देणार आहे. फक्त 150 शब्द आणि 10 मार्क तुम्हाला मिळतील या प्रश्नामधून. मग तुम्हाला जर 150 शब्दामध्ये जर याचं उत्तर लिहायचं असेल तर एल निनो याची डेफिनेशन लिहिण्यामध्ये तुम्ही किती मिनिमम पहा 20 ते 30 शब्द तिथं खर्च करणार आहात अल निनोची डेफिनेशन सांगण्यामध्ये. मग 20 ते 30 शब्द जर इथंच खराब झाले असतील तुमचे तर उरलेल्या 120 शब्दांमध्ये हे सर्व तुम्हाला उत्तर लिहिता येईल का, की बाबा कृषी आणि अर्थव्यवस्थेवरील दूरगामी परिणाम. ओके, व उलट जाता जाता शेवटी पहा आपलं पॉझिटिव्ह सेन्समध्ये बोलून जायचं असतं. ओके, मग हेच थोडंसं पहा, आपलं ज्या पद्धतीने आन्सर रायटिंग वाटते ना तेवढ्या पद्धतीने ते म्हणजे अगदी सोपी आहे. म्हणजे निगेटिव्ह बोलू नये मी, पण तेवढं वाटेल तितकं सोपं पण नाही आहे व वाटेल तितकं अवघड पण नाही आहे. कारण क्वेश्चनची जी डिमांड आहे ना ती जर समजलात ना तुम्हाला तर नक्कीच तुम्ही खूप पुढे जाता. ओके, त्यामुळेच शक्य झालं तर तुम्ही एनरोल करू शकता. मी तुम्हाला हे सर्व काही घटक समजावून सांगणार आहे. ओके, डन. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अगदीच वाटत असेल मी आन्सर लिहू शकतो तर प्लीज हे आन्सर लिहून मला टेलिग्रामवरती तुम्ही सेंड करण्याचा प्रयत्न करा. कारण व्हॉट्सअपवरती ते मला नोटेशन करता येणार नाही. प्लीज सर्वांनी टेलिग्रामवरतीच हे आन्सर पाठवण्याचा प्रयत्न करा. ओके, डन. त्याच्यानंतर हा आर्टिकल आय होप तुम्हाला समजलेला असेल. ओके, आता पहा, अल निनोचा शोध कधी लागला हे सुमारे 1600 वर्षापूर्वी अगदीच जे साऊथ अमेरिकन कंट्रीज आहेत पेरू, अर्जेंटिना ह्या देशांना म्हणजे अगदीच पहा यांची जी वेस्ट कोस्ट आहे इथे मासेमारीचं प्रमाण कमी व्हायला लागतं. म्हणजे 1-2 वर्षामध्ये त्यांची मासेमारी कमी व्हायची व 1-2 वर्षामध्ये त्यांची मासेमारी अगदीच चांगल्या पद्धतीने यायची. मग त्यावर त्यांनी म्हटलं की बा असं का होत आहे बेसिकली. मग यावर पहा पुढे तिथे शोध झाले. मग शोधामधून त्यांना समजलं की बाबा अल निनो आणि ला निना असं काहीतरी तिथं फिनोमिना आहे. ओके, मग यावरूनच तिथे नाव वगैरे देण्यात आले आहेत. बाकी टेक्निकल गोष्टीमध्ये वगैरे तुम्ही बिलकुल नका जाऊ. हेच तुमच्यासाठी महत्त्वाचं होतं. टेक्निकल म्हणजे जी गोष्ट आहे ती समजली ना, कन्सेप्ट समजली ना, मोर दॅन सफिशियंट आहे. पुढे चला. नेक्स्ट पहा, भारत देशामध्ये जे हवामानाचा अंदाज आहे ते का चुकतो. अमेरिकेचा चुकत नाही, युरोपियन युनियनचा चुकत नाही, पण भारत देशाचाच का चुकतो. तर पहा, आपला भारत देशाची जी भूमिका आहे किंवा दोन्ही बाजूने आपल्याकडे पाणी आहे व नॉर्थ साईडला जर तुम्ही पाहिला तर लँड आहे व हिमालय पण आहे आपल्याकडे. मग या कारणानिमित्त हवामानाचा अंदाज आपला बेसिकली थोडक्यात चुकतो असं लेखकांना इथं सांगायचं आहे. बाकी यामध्ये डिटेल आपल्यासाठी जास्त गरजेचं नाही आहे. नेक्स्ट आहे पहा, राजा रणधीर सिंग हे भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारे पहिले नेमबाज असले तरी त्यांची ओळख भारतीय क्रीडा क्षेत्राला जागतिक पातळीवर धोरणात्मक नेतृत्व देणारे ज्येष्ठ क्रीडा प्रशासक असेच करून देता येईल. ओके, आता अगदीच राजा रणधीर सिंग यांच्याबद्दल जे स्टेटमेंट आहे तसा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानिमित्ताने मी हे हायलाईट करून दिलं आहे. ही बातमी तुम्ही स्वतःहून वाचून घेऊ शकता. डन. त्याच्यानंतर नीटबद्दल किंवा मोटेगावकर यांच्याबद्दलचा हा आर्टिकल आलाय जो मी स्किप करत आहे. डन. त्यानंतर जेनेरिक औषध उत्पादनांवर गंडांतर हा पण आर्टिकल आपण स्किप केला. ओके असेल. नेक्स्ट आहे युद्धात महिला आणि मुलीच लक्ष का होतात. आता ह्या टॉपिक याच्या पूर्वी पण आपण डिस्कस केला आहे, पण निबंधासाठी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. मगच विद्यार्थ्यांनी परत प्रश्न देतोय, युद्ध आणि शांतता, लिंग भावनात्मक दृष्टिकोन आणि महिलांचे अदृश्य युद्ध याबद्दल तुम्ही परत मला निबंध लिहून दाखवू शकता. यामध्ये पण तीच चूक होणार आहे. पहा, आपल्यापैकी काही विद्यार्थी डायरेक्टली जातील गुगलवरती सर्च करतील किंवा ह्या निबंधाचं मला उत्तर दे. ओके, पण असं करायचं नाही आहे. पहा, तुमची भीती तेव्हाच मरेल ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून लिहायला लागता.
ओके, पहा इंटरनेटची सहायता तुम्ही किती दिवस घेणार आहात? GS माझ्याजवळ कंटेंट नाही आहे किंवा माझं सिलेबस कंप्लीट नाही आहे, यासाठी तुम्ही फक्त आता सध्याला पहा 1-2 महिना तुम्ही काय करता की इंटरनेटची मदत घेऊन तुम्ही आन्सर लिहायला नक्की प्रयत्न करता, परंतु ते तुम्ही कोणाचा तरी आधार घेत आहात ना, मग असं करू नकात. मग यासाठीच पहा, तुमची भीती मारायची असेल तर तुम्ही लिहायला लागायचं आहे, व लिहायला लागायचं असेल तर तुमच्या चुका कुठं होत असतील हे तुम्हाला नक्की सांगावं लागेल. सॉरी, थोडेसे जास्तच ॲडव्हर्टाईज करत आहे, वापस येतो मी. त्याच्यानंतर पहा, युद्धात महिला आणि मुलीच लक्ष का होतात याबद्दल थोडक्यात आपण बोलायचं आहे. तर पहा, जगभरात सध्या सुरू असलेल्या संघर्षाचा विचार करता 1946 नंतरच्या उच्चांकी पातळीवरती पोहोचली आहेत. ही युद्धे प्रदीर्घ काळ चालणारी, अधिक हिंसक आणि नागरी भागातच संहार घडवणारी आहेत. यात घरे, शाळा, रुग्णालये, मदत छावण्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. या सर्व युद्धजन्य स्थितीत महिला मुलींना सर्वाधिक लक्ष केले जात असल्याचे वास्तव संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालातून उघड झाले आहे. जगभरात कोट्यवधी महिला आणि मुली या युद्धात अडकलेल्या आहेत. व पहा, हा झाला आपला इंट्रोडक्शन. ओके, मग याच्यानंतर आपल्याकडे काही आकडेवारी आहे का हे प्रूव्ह करण्यासाठी? तर नक्कीच पहा, गेल्या 20 वर्षात 20 सशस्त्र संघर्षांमध्ये 37,000 सामान्य नागरिकांचा बळी गेला. त्यात दर 5 पैकी 1 महिला होती. केवळ गाझाचा विचार करता युद्ध सुरू झाल्यापासून डिसेंबर 2025 पर्यंत 38,000 महिला, 38,000 वुमन्स आणि मुली ठार झालेल्या आहेत. याचबरोबर युद्धात पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून त्यात निवासी इमारतींचे 95% जास्त नुकसान तिथं झालेलं आहे. ओके, ही झाली गाझा स्ट्रीपबद्दलची बातमी. त्याच्यानंतर लैंगिक अत्याचाराच्या घटना वेगळ्याच असतात. पहा, इथं डायरेक्टली निधन झालेलं आहे 38,000 महिलांचं आणि मुलींचं, बरोबर. पण त्याच्याही पुढे गेल्यानंतर पहा, गेल्या वर्षी युद्धाशी निगडीत लैंगिक अत्याचाराच्या 9,300 प्रकरणांची नोंद संयुक्त राष्ट्रांनी केली. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत ही संख्या दुपटीहून अधिक आहे. तरीही हे केवळ हिमनगाचे टोक असू शकते असा अंदाज आहे. पहा, फक्त हे हिमनगाचं जे वरचं टोक आहे ना तेवढंच आपल्याला दिसत आहे, पण जे अंतर्गत हिमनग आहे ते आपल्याला माहिती नाही आहे की किती महिला आणि किती मुलींवरती लैंगिक अत्याचार तिथं झालेला आहे. अशी स्थिती पहा सुदानमध्ये पण आहे. सुदानमध्ये आता लास्ट 4 इयर्स झालं तिथं सिव्हिल वॉर चालू आहे. मग सिव्हिल वॉरमध्ये पण महिलांवरती तिथं बेसिकली जास्त अत्याचार होतात. पहा, लैंगिक अत्याचाराचा नोंद झालेल्या एकूण घटनांमध्ये 95% पीडित महिला व मुली आहेत. सुदानमध्ये यादवी युद्धाच्या 4थे वर्ष सुरू असून महिलांवर त्यांच्या घरात हल्ले केले जात आहेत व अथवा त्या अन्न, पाणी, आरोग्य सेवेच्या शोधात असताना त्यांना लक्ष केले जात आहे. म्हणजे अतिशय दुर्दैव परिस्थिती बेसिकली इथं आहे. म्हणजे सुदानचं उदाहरण घ्या किंवा गाझा स्ट्रीपबद्दलचं उदाहरण घ्या किंवा आता अगदी इराणमध्ये पण ती सिच्युएशन येऊ शकते. परंतु इराणमध्ये पहा, त्यांचं जे सैन्य आहे किंवा IRGC जी आहे ती अमेरिकेला तशा पद्धतीने मध्ये येऊ देत नाही आहे. या कारणानिमित्त इराणमध्ये महिलांवरती जास्त अत्याचार आपल्याला पाहायला मिळत नाहीत. पण सर्वात जास्त करून जर तुम्ही पाहिला तर या सिच्युएशनमध्ये कोणाला जास्त फटका बसतो तर महिला आणि मुलींना इथे फटका बसतो. आता हे महिला आणि मुलींना फटका का बसतो तर पहा, मासिक पाळी दरम्यान जे त्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी जे सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे गरजेचे असतात ते त्यांना योग्य प्रोव्हाइड केले जात नाहीत. त्यानंतर पहा, युद्ध परिस्थिती असल्या कारणांमुळे त्यांना जे हायजीन मेंटेन करावं लागतं ते त्यांना मिळतं का तर बिलकुल मिळत नाही. त्याच्यानंतर पहा, त्यांना न्यूट्रिशनची जास्त गरज असते. आपल्या पण घरामध्ये पहा, तुम्ही आता अगदीच सुजाण नागरिक आहात या निमित्ताने, अगदी आपल्या घरांमध्ये जास्त करून न्यूट्रिशनची गरज मुलांना नसते तर मुलींना जास्त असते. ओके, पण आपल्याकडे होतं काय, उलट होतं. आपल्याला मुलाला जास्त न्यूट्रिशन देण्याचा पालकांचा भर असतो, पण हे सरासर चुकीचं आहे. त्यामुळे अगदीच तुम्ही पण उद्या पालक वगैरे झालात तर मुलींना जास्त न्यूट्रिशन देण्याचा तुम्ही प्लीज प्रयत्न करा. व पहा, युद्धजन्य परिस्थितीमध्ये जर गेलात तुम्ही तर न्यूट्रिशन मुलींना तिथं मिळणार आहे का तर बिलकुल मिळणार नाही. त्यामुळे पहा, अगदीच हे नाही तर ते इदर ऑर, जर तुम्ही लैंगिक अत्याचाराने किंवा अगदीच पहा तुमच्यावरती हल्ला झाला या कारणांमुळे जर तुमचं निधन नाही झालं ना तर तुमचं हायजीन या कारणामुळे तिथं नक्की निधन होईल किंवा न्यूट्रिशन या बेसिसवरती तुमचं निधन तिथं नक्की होऊ शकेल. मग अशा सिच्युएशनमध्ये पहा, हॉस्पिटलची पण सुविधा तिथं बिलकुल असत नाही. आता इस्रायलने काय केलं आहे, गाझामध्ये पूर्ण जे हॉस्पिटल आहेत ते उडवून टाकले पहिल्यांदा त्यांनी. मग अगदी असं असेल तर पहा, महिला किंवा मुली यांनी हेल्थची काळजी घ्यावी कशी. ओके, मग याच कारणानिमित्त पहा होतंय काय तर अगदी पुरुष पहा युद्धभूमीवरती लढाई देण्यासाठी जातात हे मी मान्य करतो, परंतु घरी असल्यानंतर ज्या महिला आहेत त्यांचं पण युद्ध वेगळ्या पद्धतीने तिथं बेसिकली चालतं. त्याच्यानंतर अगदी पहा, युद्धामध्ये ज्यावेळेस मिलिटरी पुढे असते किंवा म्हणजे संरक्षण दल पुढे असतं, त्यानंतर संरक्षण दलांना जे काय म्हणू शकता अन्नधान्य जे प्रोव्हाइड करण्याचं काम असतं त्या अगदी महिलाच करतात. त्याच्यानंतर पहा, जिथं जिथं बेस कॅम्प लावले जातात सिव्हिल सोसायटीसाठी किंवा सिव्हिलियनसाठी ज्यावेळेस बेस कॅम्प लावले जातात तिथं अन्नची व्यवस्था कोण करतं तर अगदी महिलाच करतात. पहा, मग अगदी पहा, ज्यावेळेस युद्ध चालू असतं ना त्यावेळेस महिलांचं युद्ध खरंच वेगळं असतं.
मग हेच तुम्हाला ह्या आर्टिकलमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला हा आर्टिकल नक्की समजलेला असेल. आता उद्या चालून पहा, वुमन एम्पॉवरमेंटबद्दल जरी तुम्हाला निबंध विचारला ना, तुम्हाला 1200 शब्द गोळा करायचे आहेत. मग 1200 शब्दामध्ये हा पॉईंट तुम्ही टाकू शकता ना. ओके, किंवा लैंगिक भेदभाव याबद्दल पण जरी निबंध आला तर तुम्ही 1200 शब्दामध्ये ही पहा 100-200 शब्द इथं नक्कीच मिळालेले आहेत तुम्हाला, की या पद्धतीने आपल्याकडे ज्यावेळेस गृहयुद्ध चालू असतं किंवा अगदी अंतर्गत देशांचं युद्ध चालू असतं त्यावेळेस महिलांचं वेगळंच युद्ध चालू असतं. असं तुम्ही जर हे पॉईंट लिहिलात, म्हणजे मी जे हे हायलाईट केलेले पॉईंट आहेत हे जर लिहिलात ना, तर नक्कीच पहा जो एक्झामिनर आहे ना त्याला इंटरेस्ट येतं की बाबा या विद्यार्थ्यांनी काहीतरी वेगळं लिहिलेलं आहे. नसेल तर तेच घसापिटा डायलॉग आपल्याकडे की बाबा वुमनचं एज्युकेशन तिथं वाढवावं लागेल ज्यामुळे करून आपल्याला वुमन एम्पॉवरमेंट वगैरे होईल. हे आपण पहा दुसरीकडे लिहायचं. म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंग करणार आहात किंवा निबंध लिहिणार आहात ना, त्यावेळेस तुम्ही जर ही आकडेवारी दिलात ना, तर वुमनचं एम्पॉवरमेंट होणं का गरजेचं आहे हे जर सर्व आकडेवारी जर पहिल्यांदाच तुम्ही तिथे लिहून दिलात ना, तर ते बेस्ट इम्प्रेशन देतं. व परत तुम्ही पुन्हा पहा, हे पहिल्यांदा ताजं मटेरियल दिल्यानंतर पुन्हा वेगळं मटेरियल जरी दिलात तुम्ही किंवा शिक्षणाची व्यवस्था करणं गरजेचं आहे वगैरे असं लिहून दिलात ना, तर एक्झामिनरला जास्त काही फरक पडत नाही, कारण तुमचे 1200 शब्द तिथं ऑलरेडी कंप्लीट होणार आहेत. ओके, त्यानिमित्तानेच हे जे करंट अफेअर्स आहे किंवा द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, PIB ह्याचं जे सर्व काही आपण कक्ष देत आहात ना, प्लीज याचा तुम्ही परिपूर्ण योग्यरित्या वापर करून घ्या, एवढंच माझी एक इच्छा असेल. डन. त्याच्यानंतर महिलांना यामध्ये कितवं स्थान देण्यात येतं म्हणजे शांतता चर्चेमध्ये, तर पहा शांतता चर्चा अथवा राजकीय निर्णय प्रक्रियेतून महिलांना बहुतांश वेळा वगळण्यात येतं. जगभरात शांतता चर्चेत मध्यस्थ म्हणून भूमिका बजावणाऱ्या महिलांमध्ये केवळ 7% एवढं स्थान आहे. ओके, आपल्याकडे 93% पुरुष स्थान बजावतात, तर फक्त 7% महिलाच तिथे युद्ध, शांतता याबद्दल चर्चेमध्ये सहभागी होतात. त्यानंतर सामुदायिक स्वयंपाकघरे विस्थापित कुटुंबांना मदत आणि त्यांना आधार देण्याचे काम महिला करीत आहेत. आधुनिक युद्धात स्त्री पुरुष भेदभाव दिसून येतो आणि यामुळे जगण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या पिढ्यानपिढ्या उद्ध्वस्त होतात. यामुळे महिला व मुलींच्या संरक्षणाची जास्तीत जास्त संरक्षण निधी आणि सर्वसमावेश धोरणाची गरज आहे. तुम्ही सल्ला देऊ शकता की बाबा युनायटेड नेशनने महिलांसाठी एक विशेष फंड तिथं आयोजन करणं गरजेचं आहे. बिलकुल यस. डन. आय होप हा आर्टिकल तुम्हाला समजला आहे. जर समजला असेल तर तुम्ही नक्कीच या आर्टिकलचं एक निबंध तुम्ही लिहून मला सेंड करू शकता टेलिग्रामवरती. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, नेक्स्ट पहा, इथे आपल्यासाठी अन्य बातमी गरजेची नाही आहे, तर अशा पद्धतीने आपण इथे थांबलं तर मोर दॅन सफिशियंट असेल. डन. त्याच्यानंतर पहा PIB मधील महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. व आजचं द हिंदू अद्याप प्राप्त झालं नसल्या कारणानिमित्त आजच्या द हिंदूचं विश्लेषण उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये केलं जाईल. डन. तर आता शेवटी जाता PIB पहा. प्रेसिडेंट ऑफ इंडिया प्रेझेंट द प्रेसिडेंट ऑफ इंडियाज पोलीस कलर टू द सिक्कीम पोलीस. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रेसिडेंट ऑफ इंडियाज पोलीस कलर कोणा राज्याच्या पोलिसांना देण्यात आले, तर सिक्कीम पोलीसला हे प्रेसिडेंट ऑफ इंडियाने बहाल केलेलं आहे. नेक्स्ट आहे प्राईम मिनिस्टर कॉंग्रॅच्युलेट्स मिस्टर जेनेज जेन्सा ऑन हिज इलेक्शन ॲज अ प्राईम मिनिस्टर ऑफ स्लोवेनिया. स्लोवेनियाचे पंतप्रधान कोण झालेले आहेत असा प्रश्न पर्सन इन न्यूजमध्ये परीक्षेला विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा. स्लोवेनियाचे पंतप्रधान झालेत जेनेज जेन्सा. ओके, नेक्स्ट आहे इंडियाज बिकम वर्ल्ड नंबर इन राईस प्रोडक्शन सरपास चायना. ओके, चायनाला आपण राईस प्रोडक्शनमध्ये मागं टाकलेला आहे. हा प्रश्न आय थिंक 2022ला आलेला होता. हा प्रश्न 2022 किंवा 23मध्ये हाच प्रश्न सेम टू सेम आलेला होता की लँडमध्ये चायना पुढे जरी असलं तरी राईसमध्ये प्रोडक्शन आपण कोण जास्त करतं, तर अगदीच पहा भारत देश. ओके, त्यामुळे हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे सेल्फ रिलायन्स इन पल्सेस अँड ऑइल सीड इज आवर टॉप प्रायोरिटी. ओके, आपला तेल बिया आणि जे भरड धान्य आहेत त्यामध्ये काय करायचं पहा, सेल्फ सफिशियंट व्हायचं आहे असं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. मग त्यानिमित्ताने हा आर्टिकल आलाय पहा. एकूण अन्नधान्य उत्पादन आपल्या देशामध्ये किती आहे. आता ही आकडेवारी मेनसाठी उपयोगी ठरणार आहे, त्यामुळे हे सर्व पॉईंट जे आहे ते मेनसाठीच तुम्ही लक्षात ठेवा. बाकी प्रिलिमसाठी काय होतं तर नक्कीच पहा, तांदळाबद्दलचा हा आर्टिकल होता. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं काय याच्यामध्ये पहा, कडधान्य उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून आगामी काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे. त्यासोबतच शेत पिकांमध्ये किंवा अन्नधान्यामध्ये वाढ होण्याची प्रमुख कारणे पहा, तर शेतकऱ्यांचा परिश्रम आहे, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना आहेत, शास्त्रज्ञांचे संशोधन आहे, म्हणजे ज्यामुळे नवीन विकसित बियाणे झालेले आहेत आणि राज्यांचे सहकार्य आहे. या सर्व कारणांमुळे आज घडीला संपूर्ण अन्नधान्यामध्ये आपण उत्पादन वाढीस राहलेलं आहे. हा पॉईंट तुम्ही मेन्समध्ये नक्कीच लिहू शकता. व ही जी काही आकडेवारी आहे ते कोण बोलत होतं तर शिवराज सिंह चौहान
कृषी मंत्रालय यांच्या मार्फत ही आकडेवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे नक्कीच याला तुम्ही तवज्जो देऊ शकता, म्हणजे परीक्षेत डायरेक्टली हे पॉईंट लिहू शकता. त्यानंतर खरीप रणनीती राष्ट्रीय कृषी चर्चासत्र यामध्ये बोलत असताना आता यामध्ये त्यांनी स्पेशल मिशन्सची आयोजन त्यांनी केलं किंवा स्पेशल मिशन्स त्याबद्दल त्यांनी बोलले. तेलबिया आणि कडधान्यांसाठी स्वतंत्र मोहिमांचे नियोजन त्यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. उत्तम बियाणे बदल दर वाढवणे आणि प्रक्रिया व्यवस्थेवर राज्यांची चर्चा त्यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर हॉर्टिकल्चर व कापूस फलोत्पादन क्षेत्राशी संधीचा लाभ घेण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास मोहीम आणि कापूस मोहिमेवर विशेष भर देण्यात येणार आहे. आता हे सर्व जे पॉईंट्स आहेत ना ते मेन्ससाठीचे गरजेचे आहेत. त्यामुळे प्लीज हे डायरेक्टली तुम्ही स्वतःहून वाचून घेतलात तरी मोर दॅन सफिशियंट आहे. प्रिलिमसाठी जे होतं ते आता पुढची बातमी मी परत एकदा सांगणार आहे. तर पहा, IK म्हणजे इंडिया आणि कोरिया यांमध्ये CEPA हे 12वी कॉन्फरन्स सध्याला होत आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट 12वी ही CEPA आहे. ओके, यामध्ये इंडिया आणि कोरिया या दोघांमध्ये चर्चासत्र आहे. मग अगदी इंडिया आणि कोरिया यांचे जे संबंध आहेत ते पुढे घेऊन जाण्यासाठी ही कॉन्फरन्स भरलेली आहे. म्हणजे भरून गेले पहा 25 ते 27 मे होती. मग परीक्षेला प्रश्न असा येऊ शकतो पहा की CEPA ही जी कॉन्फरन्स आहे ती कुठे भरलेली होती, तर न्यू दिल्ली येथे. ओके, त्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे विधी मापनशास्त्र कायदा 2009 मधील सुधारणा, म्हणजेच काय असेल जनविश्वास कायदा 2026 याच्या अंतर्गत पहा आता नवीन काही मुद्दे या नवीन कायद्यामध्ये टाकण्यात आले. जनविश्वास कायदा 2026 मध्ये परवान्याऐवजी नोंदणी पद्धती तर ठेवायची आहे, म्हणजे शिफ्ट फ्रॉम लायसन्सिंग टू रजिस्ट्रेशन. या अंतर्गत पहा, पूर्वी तुम्हाला जर एखादी बिझनेस टाकायचा असेल तर तुम्हाला पूर्वी लायसन मिळवावं लागायचं. तर आता लायसन्सिंगची गरज नाही आहे, तुम्हाला डायरेक्टली फक्त पोर्टलवरती जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन केलात ना तर डायरेक्टली तुम्ही बिझनेस तिथं प्रस्थापित करू शकता. आता जसं की मला जर क्लासेस टाकायचे असतील तर पूर्वी मला परवानगी घ्यावी लागायची. ओके, किंवा अगदीच जर आता जसं दिल्ली यासारख्या ठिकाणी जर मला क्लासेस टाकायचे असतील तर पहा तिथे मला जे अग्निशमन सुविधा वगैरे आहेत त्याची परवानगी वगैरे नक्की घेणं गरजेचं आहे, बरोबर. पण आता मला तसं तर होणार नाही आहे पहा, बेसिकली थोडंसं चुकीचं उदाहरण होईल. पण लक्षात घ्या, जर मला बिझनेस प्रस्थापित करायचा असेल तर पूर्वी मला लायसन घ्यावं लागायचं. पण आता ते लायसन ऐवजी मी रजिस्ट्रेशन जरी केलं फक्त पोर्टलवरती जाऊन तरी मला तिथे दुकान किंवा एखादी बिझनेस तिथे टाकता येणार आहे. यामुळे काय होईल पहा, इज ऑफ डुईंग बिझनेस तिथे नक्की होणार आहे. नक्कीच पहा ना, पूर्वी मला लायसन मिळवण्यासाठी भरपूर फेरफटका मारावा लागायचा, आता बिलकुल नाही. फक्त रजिस्ट्रेशन करायचं की मग माझं असं दुकान आहे, झालं डन, आपला तिथं सर्व परवानगी मिळून जाणार आहे. ओके, हे इज ऑफ डुईंग बिझनेससाठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल. त्याच्यानंतर गुन्हेगारीकरण रद्द करणे व सुधारित नोटीस, म्हणजे आता नोटीसचं पण सर्व काही सुधारितीकरण करण्यात येणार आहे. म्हणजे पहिल्यांदा होणाऱ्या किरकोळ व प्रक्रियात्मक नियमांच्या उल्लंघनासाठी थेट दंडात्मक कारवाई न करता आधी सुधारणा नोटीस तिथं देण्यात येईल. यामुळे कायदेशीर खटले कमी होऊन व्यापाऱ्यांना स्वच्छनी नियमांचे पालन करण्याची संधी मिळेल. मात्र फसवणूक आणि फेरफार करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरूच राहील, हे नक्कीच आहे पहा. नेक्स्ट आहे सरकारी मान्यताप्राप्त चाचणी केंद्रे आणि त्यांचे अधिकार क्षेत्रे बदलण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर डिजिटल सेवा आणि क्षमता बांधणी कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम तिथं राबवण्यात येणार आहेत. यासाठी ई-माप पोर्टल तयार करण्यात येत आहे. या पोर्टलच्या माध्यमांद्वारे सेवांचे वेगवान आणि सुलभ वितरण करणे. त्यानंतर अधिकारी प्रशिक्षण, विधी मापनशास्त्र अधिकाऱ्यांच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी भारतीय विधी मापनशास्त्र संस्था रांची येथे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. ओके, आता हा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारतीय विधी मापनशास्त्र संस्था कुठं आहे? तर त्यांची विशेष अशी काही संस्था नाही आहे, पण ते IILM रांची येथे त्यांचं काय होणार आहे पहा, प्रशिक्षण तिथे घेतलं जाणार आहे. ओके, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. डन. आता अगदीच हा प्रश्न प्रिलिमला पण विचारला जाऊ शकेल व मेन्सला जनविश्वास कायदा 2026 काय आहे हे जर विचारलं तर तुम्ही हे पॉईंट्स सांगायचे आहेत. आय होप डन, तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. त्यानंतर पुढे IBCची 10 वर्षांची कामगिरी मार्च 2026 पर्यंतची ही आकडेवारी देण्यात आली आहे. IBC म्हणजेच काय, इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड 2026. ओके, आता पहा याचा प्रवास खूप लांबपर्यंत आहे. ओके, म्हणजे 10 वर्ष झाले. 2016 मध्ये हे पहिल्यांदा IBC आलेलं होतं, इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड. मग त्याला लगेच अमेंड करण्यात आलं 2018 मध्ये, नेक्स्ट 2020 मध्ये, त्यानंतर 2021 मध्ये आणि नुकतंच अमेंडमेंट झालेलं आहे 2026 मध्ये. आता याबद्दल पहा, 10 वर्ष झाले म्हणून एखादा आर्टिकल नक्की येईल. ओके, त्या आर्टिकलला आपल्याला डिटेलरित्या डिस्कशन करायचं आहे. पण इथे आकडेवारी दिलेली आहे, ही आकडेवारी पुढल्या वर्षीच्या मेन्ससाठी कामाला येईल किंवा जे विद्यार्थी 2026ची मेन्स देणार आहेत त्यांच्यासाठी ही आकडेवारी महत्त्वपूर्ण ठरेल. ओके, आता ही आकडेवारी आपल्याला लगेच लक्षात राहणार नाही, त्यामुळे मी या आकडेवारीला स्किप करतोय. पण 10 वर्ष झालं, यामध्ये काय बदल झालेले आहेत, इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड याचं आर्टिकलचं जे विश्लेषण आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये मी नक्की घेणार आहे. किंवा
IBC अमेंडमेंट ॲक्ट 2026 याबद्दलचं उद्या डिटेलमध्ये डिस्कशन आपल्याला पाहायचं आहे. ओके, शक्य झालं तर तुम्ही वाचून येऊ शकता. ही जी आकडेवारी आहे ती, बाकी उर्वरित गरजेचं नाही. उद्याच्या लेक्चरमध्ये ही IBC कोड काय आहे हे सर्व डिटेलमध्ये मी सांगणार आहे. डन. त्याच्यानंतर परत स्वतःची ॲड करतोय, सॉरी थोडंसं इरिटेट होत असेल तर, पण ठीक आहे, तुम्ही थोडंसं सहन करू शकता माझ्यासाठी. तर उत्तर लेखनाची भीती घालवायची असेल तर तुम्ही नक्की रजिस्ट्रेशन करू शकता. ओके, त्याच्यानंतर थोडंसं कालचा माझा बिझी डे होता, या निमित्ताने विद्यार्थ्यांना परत कॉलबॅक करता आलं नाही. मी आज नक्की कॉलबॅक तुम्हाला करणार आहे. ओके, सॉरी फॉर दॅट. त्याच्यानंतर नक्कीच तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सॲप नक्की करू शकता. ओके, धन्यवाद.